आवाज न्यूज नेटवर्कच्या सहकारातील रणसंग्राम या कार्यक्रमात मी रवींद्र लकडे आपलं स्वागत करतो। ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा जी निवडणूक चालू आहे 2026 ते 2031 या कालावधीसाठी, या निवडणुकीमध्ये सहकार पॅनल विरुद्ध परिवर्तन पॅनल अशी जोरदार चुरस आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही पॅनलचं जे प्रचार आहे तो प्रचार खूप जोरात सुरू आहे। सतत मोठमोठे दिग्गज शहापूर तालुक्यामध्ये येताना आपल्याला दिसत आहेत। जे दिग्गज जे आहेत ते इतर वेळेला कधी फिरकले नाहीत, मात्र या वेळेला मात्र ते सगळ्यांच्या घरी आपल्याला शेतकऱ्यांच्या म्हणजे मतदारांच्या घरी जाताना या ठिकाणी दिसत आहेत। परिवर्तन पॅनल आणि सहकार पॅनल हे दोन्ही पॅनल जेव्हा शहापुरामध्ये प्रचाराला फिरत असताना आपल्याला दोन्ही ठिकाणी महायुतीचेच नेते फिरताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। या निवडणुकीत विशेष असं आहे की शहापूर तालुक्याच्या तोंडाला पाणी पुसलेली आहे। या निवडणुकीमध्ये जर आपण शहापूर तालुक्याचा विचार केला तर सहकार महर्षी दशरथजी तिवरे साहेब जे आज हयातीत नाहीयेत, या ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचं नाव घेतलं आणि दशरथ तिवरे साहेबांचं नाव आठवलं नाही असं शक्य होणार नाही। कारण सुवर्ण महोत्सव जो बँकेचा सुवर्ण महोत्सव झाला त्या काळी 2007 ते 2008 या वर्षांमध्ये तिवरे साहेब हे बँकेचे अध्यक्ष होते। त्यांनी अनेक अशा योजना या बँकेमध्ये आणलेल्या आहेत। आज जे सचिव आहेत बँकेचे, त्यांना जो पगार बँकेकडनं मिळतोय तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा तिवरे साहेबांचा होता। कारण आवाज न्यूज नेटवर्कची जी सुरुवात झाली त्या सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला आपण मुलाखतींचा आवाज कट्टा हा कार्यक्रम आपण सुरू केला, त्याची दुसरी मुलाखत, पहिली मुलाखत आप्पा मानेंची होती आणि दुसरी मुलाखत ही दशरथजी तिवरे साहेबांची होती। आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टींचा उलगडा केला होता। आज या ठिकाणी ही निवडणूक जेव्हा आम्ही पाहतो त्यावेळेला त्या गोष्टींचा उजाला या ठिकाणी झालेला आहे। आणि म्हणून ही व्हिडिओ जी बनवण्याचं कारण आहे की त्यांची सुनबाई यांनी महिलामधून फॉर्म भरला होता महिला आरक्षण जागेसाठी, मात्र त्यांना दोन्ही पॅनलमध्ये म्हणजे एवढा सहकारामध्ये काम करणाऱ्या माणसाच्या सुनबाई असतील किंवा त्यांचा मुलगा असेल ज्याने ओबीसी मधून फॉर्म भरला होता, मात्र दोघांनाही या ठिकाणी स्थान मिळालेलं नाही। मात्र त्यांना जे मानणारा वर्ग आहे हा प्रचंड प्रमाणात शहापूरमध्ये आहे। त्यांना मानणारा जो मतदार आहे तो या निवडणुकीत कोणाच्या बाजूने मतदान करेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे, कारण ते निर्णायक मतं असणार आहेत। त्यामुळे राजेश तिवरे असतील, संजय तिवरे असतील, हे नेमकं किंवा त्यांच्या विचाराने चालणारी बरीचशी मंडळी या शहापूर तालुक्यामध्ये आहे, तर नेमका त्यांचा कौल कोणाच्या बाजूने असेल, सहकार पॅनलच्या बाजूने असेल की परिवर्तन पॅनलच्या बाजूने असेल। कारण दशरथ तिवरे साहेबांनी जे काम केलेलं आहे ते काम फक्त आणि फक्त शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे। त्यामुळे नेमकं दशरथ तिवरेंना मानणारा वर्ग जो आहे तो कोणत्या बाजूने मतदान करेल हे पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे। दशरथ तिवरे यांची जी मुलाखत घेतली होती त्याचे काही क्षण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवणार आहोत। बँकेचा डायरेक्टर झाल्यानंतर पहिले जे काम आहे, माझी बांधिलकी माझ्या भूमिपुत्रांशी होती, शेतकऱ्यांशी, आणि म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका मी बँकेमध्ये घेतली। 99ला जवळजवळ आपण पहिला निर्णय आपण असं घेतला का कुठल्याही परिस्थितीत 1 एप्रिल ते 31 मार्च शेतकरी कर्ज घेतो त्याला बक्षीस म्हणून 100% व्याज परत द्यायची अशी प्रकारची भूमिका त्या काळामध्ये घेतली। काही शैक्षणिक वाढवण्याचा प्रयत्न केला, वाहन कर्ज सुरू केलं, शैक्षणिक कर्ज सुरू केलं, बचत गटांना 4% दराने व्याज सुरू करण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये केला। ज्यावेळेला सुवर्ण महोत्सव झाला, सुवर्ण महोत्सव झाल्यानंतर शरद पवार साहेब सुवर्ण महोत्सव
माझ्या प्रास्ताविक भाषणामध्ये मी जे भाषण केल्यानंतर मी सांगितलं का मी महाराष्ट्रातला 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत घेणारा कर्ज त्यांना मी देण्याची कर्ज देतो. साहेबांनी तो धागा पकडला आणि साहेबांनी हे सांगितलं की तू ह्या महाराष्ट्रातला नाही, तू देशातला पहिला निर्णय घेतला. व्याज सवलतीचा निर्णय हा तुझा देशातला पहिला. शरद पवार साहेब गडकरी रंगात त्यांना सांगितलं. तेव्हा मला माहीत झालं का जसा तंटामुक्तीचा निर्णय महाराष्ट्रात पाहिला तसा व्याज सवलतीचा निर्णय देखील देशातला पहिला तिवरेंच्या पाठपुरावा झाला. अनेकांनी सहकार्य मला केला. काही एकटा काही निर्णय नाही विषय, सगळ्यांना सहमत करून तो निर्णय घेऊन इथल्या शेतकऱ्यांना त्याच्या प्रकारचं मदत होण्याच्या दृष्टिकोनातून जे माझं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचं एक मित्र म्हणून ते काम केलं.